आरएसएसच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनात महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हेडगेवार स्मृतीस्थळाचं आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाचं अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही संघ कार्यालयात उपस्थिती, शिंदेंकडून गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला वंदन। अजित पवारांची संघाच्या बौद्धिकाकडे पाठ फिरवल्याचं उघड, सकाळपासूनच अजित पवारांनी भेटीला येणाऱ्यांना वेळ दिली आहे। माजी आमदार यशवंत माने, आमदार राजू नवघरे विजयगड निवासस्थानी भेटण्यासाठी दाखल। राष्ट्रवादीचे आमदार राजू कोरेमोरे संघाच्या बौद्धिकाला दाखल, दादांशी चर्चा झालेली नाही पण दादा येतील, कोरेमोरेंची प्रतिक्रिया। संघ आणि शिवसेना वेगळे नाहीयेत, संघाने यंदा मोलाची भूमिका बजावली आहे, दादा भुसेंची प्रतिक्रिया। संघाने फक्त भाजपसाठी काम केलेलं नाही, संघाने केलेल्या कामाचा लाभ भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही झालाय, त्यामुळे अजित पवारांनी यायलाच हवं, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। खातेवाटपासंदर्भात शिवसेनेकडून आपली पोर्टफोलिओ संदर्भातली यादी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे, भाजपची यादी देखील तयार, मुख्यमंत्र्यांकडून आज ही यादी राजभवनला पाठवली जाईल। राष्ट्रवादीच्या खात्याला जुनीच खाती येण्याची शक्यता, उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस, विधानसभेत आज बीड आणि परभणी घटनेवरती चर्चा करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता बैठक बोलावली। मुख्यमंत्री या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।